TET परीक्षेची सक्ती, अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त ताण आणि पदोन्नतीमधील जाचक अटी, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा राज्याचा गुरुजी आज स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलाय. होय, शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणांविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेनं पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जळगावात प्रचंड प्रतिसाद मिळालाय. जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. पहा यावेळी शिक्षक काय म्हणाले. काय सांगणार दादा, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात, नेमकं कशाबद्दल आंदोलन सुरू आहे तुमचं? आज महाराष्ट्रभर राज्यभर शाळा बंद आंदोलन पुकारलेले राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेने, तर आम्ही सुद्धा जिल्हा मध्यवर्ती संघटनेमार्फत समन्वय समितीमार्फत या ठिकाणी आमच्या मागणीचं निवेदन घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जात आहोत. आमचे प्रमुख म्हणणे आहे की TET ही अवेळी टाकलेली TET आणि TET मार्फत जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांना देण्यात येणारी पदोन्नती रोखण्यात आलेली आहे. आज सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सेवा या 25 वर्षाच्या वर झालेल्या आहेत. आज त्यांना जर तुम्ही जर IBPS मार्फत तुम्ही परीक्षा द्या आणि उत्तीर्ण व्हा आणि तुम्ही पदोन्नती घ्यायचं हे अशक्य आहे. त्यानंतर जीवनांना यासाठी कामं केली आहेत. यासाठी कामं ही खूप म्हणजे वेळ खाऊ आहेत आणि किचकट आहेत. लोक त्या ठिकाणी फोटो उपलब्ध करून देत नाही, आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड त्यांच्याकडे नसतं आणि मग सुद्धा त्यांच्याकडे करायला असतं तर ती वेळेमध्ये इतकं कामं तुमच्याकडून झाली पाहिजे, ते अशक्य आहे. तिसरं असं की जे जुनी त्यांचे जे मित्र आहेत आमचे, त्यांची आतापर्यंतची मागणी पेंडिंग आहे, या सर्व मागण्यांचं निवेदन घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व मोर्चे घेऊन आलेलो आहेत. आम्ही जिल्हाधिकारी मार्फत माननीय राज्य शासनाकडे आमची मागणीचे निवेदन पाठवणार आहोत. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढच्या पवित्रा काय असणार? मोठ्या संख्येने आज समजा 90% लोक सांगितले, उद्या 100% शाळा बंद राहतील आणि आम्ही जे मुदत महाराष्ट्र शासनाला आहोत.